मॉर्निंग फ्रेंड्स, हा माझा पहिलाच एक ब्लॉग असणार आजपासून, जो मी शूट करणार, डेली शूट करणार. आणि जे आता न्यूली मॅरिड किंवा जे आता न्यूली पॅरेंट्स बनले असतील, कदाचित 10-15 दिवस, 1 किंवा 2 महिने, ते हा समजू शकतात की त्यांचे जे बेबी राहतात छोटे, ते कमीत कमी 1 महिन्याचे की 2 महिन्याचे होतपर्यंत ते खूप जास्त रडतात, रात्री खूप जास्त रडतात. कारण की आता ही माझी मुलगी आहे, ही फक्त आता 17-18 म्हणजे 23 दिवसाची आहे. कारण रात्री आम्हाला खूप जास्त त्रास झाला, कारण आमची मुलगी आहे ती रात्रभर रडली. आता तिच्या पोट दुखत होता की काय दुखत होतं हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही तिला थोडासा ताप होता, तिला आम्ही पॅरासिटामॉल दिलंय. आता आम्ही 10 वाजेच्या दरम्यान तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आणि डॉक्टरांना विचारू की तिला नेमकं काय झालं होतं. कारण डॉक्टरांना पण एक्झॅक्ट माहीत नाही राहणार आणि आम्हाला पण एक्झॅक्ट माहीत नाही राहणार, कारण की लहान मुलं आपल्याला सांगत नाही. आता आम्ही निघालेलो आहोत हॉस्पिटलमध्ये जायसाठी. आम्ही हॉस्पिटलमध्ये फोन केलो होतो, तर आम्हाला म्हटले की तुम्ही 10 वाजेपर्यंत या म्हणून. तर आता 10 तर वाजलेत, 5 ते 10 मिनिटमध्ये आम्ही पोहोचणार आहोत. आणि हे इकडे झोपलेली आहे आमची बेबी, रात्रभर नाही झोपली. आणि तर मित्रांनो, आमच्या डॉक्टर चेकअप झालेला आहे. आम्ही घेऊन गेलो होतो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे. तर त्या मॅडमने बोललं आहे की हिला कोलिक झाला आहे. कोलिकचा मिनिंग असा आहे की गॅसेस, आपल्याला जे आपण म्हणतो गॅसेस झालेली आहे, ॲसिडिटी झालेली आहे, हा तसाच प्रकार आहे. पण कसं आहे, लहान मुलं सांगू नाही शकत, कधी कधी त्यांना आपण ओव्हर फिडिंग करून टाकतो. म्हणजे जसा बेबी रडला की आपण दूध पाजतो, भूक लागली असेल म्हणतो आणि बरोबर बर्पिंग नाही करत, त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम होतो. आता कारण तिला जास्तच, माझ्या बेबीला जास्तच कोलिक झाला आहे. आता डॉक्टरांनी तिला मेडिसिन वगैरे दिली आहे. आता ती बेबी आमची झोपली आहे, झोपते आणि पाहते पण. तर आता घरी गेल्यावर तिची आम्ही मस्त आंघोळ करून देऊ. तर मी माझ्या मिसेसला आणि मुलीला घरी सोडून आता माझ्या वर्किंगवर निघालेलो आहो. आणि आता ठीक आहे, माझी मुलगी तब्येत वगैरे ठीक आहे तिची, मॅडमनी सांगितलंय तशाप्रमाणे आम्ही तिला ट्रीटमेंट देऊ. आणि आज ऊन जास्त आहे, कारण की 2-3 दिवस भयंकर बारिश येत होती. म्हणजे बारिश भयंकर म्हणजे चांगलीच येत होती, पण आज ऊन चांगली जास्त कडक ऊन आहे आणि गरमी पण भरपूर होत आहे. कारण 2-3 दिवस झाले इतकी ऊन नव्हती निघत, आणि ऊन पण पाहिजे असते, कारण नुसती पाऊस येईल तर लोकांचे परे वगैरे खराब होतील, ज्यांना खात मारायचं आहे खात वाहून जाईल. ऊन पण जरुरीच असतं. तर मित्रांनो, मी ब्लॉग इथंच एंड करत आहे. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.